कळवा पोलीस ठाणे परिसरात सन 2025-26 या वर्षात विविध कंपनीचे मोबाईल फोन हरवले असून त्याबाबत कळवा पोलीस स्टेशन येथे प्रॉपर्टी मिसिंग नोंद करण्यात आल्या होत्या। ठाणे शहरात मोबाईल हरवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात, मात्र हरवलेला मोबाईल पुन्हा मिळवणे अनेकांना कठीण वाटते। पण कळवा पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदारांनी तपास करत मोठी कामगिरी केली आहे। कळवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणामधील मोबाईल फोनची सविस्तर माहिती पोलिसांनी CEIR या पोर्टवर भरली। यानंतर तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा बारकाईने शोध घेण्यात आला। पोलिसांनी मिळालेल्या माहितीचा तपास करून मोबाईल फोन वापरत कोण आहे, कोणत्या ठिकाणी आहे याचा पत्ता शोधून काढला। त्यानंतर कळवा पोलीस स्टेशनच्या पथकाने संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपास केला। या तपासादरम्यान पोलिसांनी विविध मोबाईल धारकांकडून एकूण 83 मोबाईल फोन हस्तगत केले। या सर्व मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे 12,47,000 रुपये इतकी आहे। विशेष म्हणजे हस्तगत केलेले सर्व मोबाईल फोन पोलिसांनी मूळ मालकांना परत दिले। यामुळे अनेक नागरिकांमध्ये मोठा दिलासा व्यक्त केला जात आहे। स्वागत आहे इथे। आपल्याकडे बऱ्याच वेळा आपण बघतो की मोबाईल जे आहेत हे आपण कुठेतरी जात असताना आपल्या रिक्षामध्ये कुठेतरी गहाळ होतात, कुठे बसमध्ये गहाळ होतात, कुठे आपण फिरता 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 कुठेतरी अचानक ठेवून देतो आणि मग असे मोबाईल जे आहेत हे कोणतरी त्रयस्थ व्यक्तीच्या हाताला सापडतात आणि तो ते घेऊन जातो तो, आणि त्यानंतर मग ते बंद स्थितीत वगैरे असतात वगैरे। ह्या 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 दरम्यानमध्ये आपल्याला माहित असतं की आपल्या मोबाईलमध्ये आपला महत्वाचा डाटा असतो। आजकाल आपण जे आहे ते मोबाईलवरती सर्व डिपेंड आहोत, बरोबर आहे ना? प्रत्येक जण आपण काय आहे, मोबाईलवरती डिपेंड आहे। आणि मोबाईल जो आहे त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आहेत, बऱ्याच आपण काही म्हणजे बँकेचे डिटेल्स असतील म्हणा, किंवा इतर आपल्याला पॉलिसीज वगैरे असतात त्या रिन्यू होणाऱ्या असतात, इतर अनेक कामं जी असतात जे आपण घराच्या संदर्भामध्ये असतात ते आपण ठेवलेले असतात त्याच्यामध्ये जतन करून। त्याच्यामध्ये आपण तुमचे जे ह्याच्यामध्ये तुमचे सर्टिफिकेट्स वगैरे सुद्धा आपण डिजी लॉकर मध्ये आपण ठेवून दिलेले असतात। आणि अशा ह्याच्यामध्ये आपला जर मोबाईल जो आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांचे जे असे नंबर असतात की जे कॉन्टॅक्ट आपण तोंडपाठ ठेवू शकत नाही, परंतु मोबाईल मध्ये सेव्ह असतात। आपल्याला पटकन विचारलं कोणी, अरे ह्याचा नंबर सांगता, आपण सांगू शकत नाही, पण मोबाईल काढून आपण लगेच देतो। पण आपण ते सर्व डिपेंड कशावरती आहे? मोबाईलवरती आहे ना। असा मोबाईल जेव्हा आपल्या हातून हरवला जातो तेव्हा मात्र मग आपल्याला त्याची फार किंमत कळते आणि मग तो कसा मिळेल याची सर्व धावाधाव होते। ते तुम्ही आमच्याकडे आल्यावरती, आम्हाला तुम्ही दिल्यावरती, आमच्याकडे जे आहे CER पोर्टलमध्ये आम्ही त्याचं हे करून घेतो, नोंद करून घेतो आणि मग त्याच्या मागे लागतो। आमचे जे कर्मचारी आहेत, रेपाळे म्हणून आहे, हजारी आहेत, किंवा आमचे जोशी म्हणून आहेत, हे लोक त्याचा पाठपुरावा करतात। त्यांना आम्ही पाठपुरावा करण्यासाठी ठेवलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जवळजवळ आतापर्यंत, मी इथे आल्यापासून मला असं वाटतं की मी जवळ 400-450 मोबाईल आम्ही स्वतःहून दिलेले आहेत लोकांना। आणि त्याच्यानंतर आता ह्या वर्षामध्ये जे मागच्या ह्याच्यामध्ये 2025-26 मध्ये हरवलेले आहेत, परंतु आपल्याला 2026 मध्ये असे मिळालेले एकूण 83 मोबाईल आहेत की जे मोबाईल आज आपण आपल्या त्या लोकांना ज्यांना ह्या मोबाईलची खरोखर गरज आहे त्यांना आपण आज परत करणार आहोत। आणि हे सर्व शक्य जे झालेलं आहे हे आमचे वरिष्ठ जे आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी दिलेल्या सूचना आहेत, क्राईम मीटिंग मध्ये दिलेल्या सूचना आहेत। आमचे CP सर आहेत, जॉईंट CP सर आहेत, ऍडिशनल CP सर आहेत, या सर्वांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत आणि DCP सरांचं आमच्याशी जे आहे जो बॉन्डिंग आहे त्या पाठपुराव्याने SCP मॅडम आमच्या जे आहेत, डमाळे मॅडम, त्यांचा पाठपुरावा, या ह्याच्यातून आम्ही आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी ते नेहमी डिस्कस करून कशा पद्धतीने आपल्याला ते मिळतील ह्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि जास्तीत जास्त मोबाईल लोकांना पर्यंत त्यांचे हरवलेले मिळावेत याचा आमचा हा प्रयत्न असतो। त्या दृष्टिकोनातून आम्ही आता हे 83 मोबाईल आज लोकांना देणार आहोत। आणि त्याबद्दल मला असं वाटतं नक्कीच लोक खुश असतील। आणि जे मागे जे दिलेले होते त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला खूप हे केलं होतं, परंतु काही गोष्टी असतात की काही मोबाईल जे आहेत ते फार लांब असतात, म्हणजे आपल्याला इथून जाणं आणणं आपलं शक्य होत नाही ते। मग आम्ही त्याच्यावरती काहीतरी युक्त्या लावून वगैरे त्यांना कसं तरी इकडे बोलून आम्ही ते घेत असतो आम्ही। नाहीतर मग अजूनही आपल्याकडे जर समजा तसं जरी केलं आपण तरी आणखी मोबाईल मिळू शकतात आपल्याला, आणि आम्ही तेही प्रयत्नशील आहोत। आतापर्यंत जवळजवळ 12,47,000 किमतीचे मोबाईल जे आहेत हे आपण 83 मोबाईल आपण लोकांना देणार आहोत। याच्यामध्ये काही मोबाईल आम्ही जे आहेत ते एकदम तातडीने होते ते आम्ही
लगेच पण देऊन टाकलेले आहेत. आणि ह्याचा जो तपास आहे, हा तपास आपल्याकडे गव्हर्नमेंटने एक सिस्टम तयार केलेली आहे, CIR पोर्टल. त्या पोर्टलवरती आमचे कर्मचारी काम करतात. तुम्ही आल्यावरती तुमचा फॉर्म भरला जातो. त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड वगैरे सर्व घेतलं जातं आणि त्याचं जे फीडिंग होऊन त्याच्यानंतर मग त्याचा जो IMEI नंबर असतो, तो IMEI ट्रेस केला जातो आणि मग त्याच्यामध्ये जर समजा कोणी दुसऱ्याने कार्ड टाकलं किंवा काय तर रिफ्लेक्ट होतो, तो मोबाईल चालू झाला का आपल्याला माहिती पडतं की कुठं चालू झालेला आहे. परंतु तो तुमचं जे लॉगिन आहे, त्या लॉगिननीच ते मोबाईल ओपन होतो तो. त्यामुळे ते महत्वाचं आहे की जे तुम्ही तुमच्याकडे ते जपून ठेवलं पाहिजे. तुमचा पासवर्ड वगैरे असेल म्हणा, तो जपून ठेवला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो मोबाईल तुम्हाला तो पुन्हा मिळाल्यावरती तो ओपन केला जातो त्याच्या. नाही, नाही. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, की जे त्रयस्थ लोकांकडे जे आपल्याला मिळालेले आहेत, ते आपण पोस्टाने वगैरे असे मागून वगैरे घेतलेले आहेत. जेव्हा ते चालू झाल्यावरती कुणाला माहिती नसतं, कुणाला सापडला, कुणाला काय झालं. मग अशा ह्याच्यातून ते मागून घेतलेले आहेत आपण ते.